नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी खुसखुशीत असे मुरमुरा लाडू रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। बऱ्याच जणांचे हे लाडू कडक होतात, व्यवस्थित होत नाही। त्यासाठी आपण त्यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 3 वाट्या मुरमुरे घेतले आहे। ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने 3 वाट्या मुरमुरे घेतले आहे। 1 वाटी गूळ, चिमूटभर खाता सोडा, 2 चमचे तूप। आता आपण मुरमुरे भाजून घेऊया। मी कढई तापायला ठेवली होती, कढई तापली आहे। त्यामध्ये आपण मुरमुरे भाजून घेऊया। मुरमुरे भाजताना मंद आचेवर भाजायचे, म्हणजे मुरमुरे छान असे कुरकुरीत होतात। व्यवस्थित असे मुरमुरे भाजून घ्यायचे। ह्या मुरमुऱ्यांना कोणी कुरमुरे म्हणतात तर कोणी मुरमुरे म्हणतात। बघा, छान असे मुरमुरे कुरकुरीत झालेले आहे। मी तुम्हाला एक मुरमुरा दाबून दाखवते। बघा, छान असं पीठ होते आहे, म्हणजे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे मुरमुरे। अशाच प्रकारे मुरमुरे भाजून घ्यायचे। आता आपण थंड होण्यासाठी ताटामध्ये मुरमुरे काढून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊया। मी 2 चमचे तूप टाकून घेते आहे। तूप छान असं वितळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया। हे लाडू करायला अगदी सोपे आहे आणि खायला अप्रतिम लागतात। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। पाणी अगदी 2-3 चमचे टाकायचं, जास्त टाकायचं नाही। आणि आपण ढवळत राहायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो। बघा, गूळ विरघळला आहे। आता आपण पाक करून घेऊया। लाडवाला जसा पाक करता तसा पाक करून घेऊया। बघा, गूळ किती छान असा शिजत आहे। बघा, आपण आता 1-2 मिनिटं अजून शिजून घेऊया आणि पाक पाण्यात टाकून चेक करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कळतो। बघा, मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाक टाकून घेतला आहे। व्यवस्थित अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक व्यवस्थित झालेला आहे। अशाच प्रकारे जर पाक झाला तर आपले लाडू पटापट वळले जातात, गोल गरगरीत असे। म्हणून अशाच प्रकारे पाक करून घ्यायचा। आता आपल्याला खाता सोडा टाकून घ्यायचा आहे। चिमूटभर टाकायचा, जास्त टाकायचा नाही। खाता सोडा जर टाकला तर आपले लाडू अगदी खुसखुशीत असे होतात, कडक होत नाही। आणि त्यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे। मुरमुरे टाकल्यावर अगदी पटापट आपल्याला हात चालवायचा आहे, जास्त वेळ करायचा नाही। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण जर जास्त कडक झालं तर व्यवस्थित लाडू वळले जात नाही, म्हणून पटापट एकत्र करून घ्यायचं मिश्रण। बघा, छान असा पाक व्यवस्थित झालेला आहे। आणि हे लाडू वळताना अगदी गरम गरमच वळावे लागतात, थंड झाल्यावर लाडू वळले जात नाही। मग तुम्हाला नुसते मुरमुरे गोड खावे लागतील, लाडू होणार नाही याचे। म्हणून पटापट हात चालवायचा आणि गरम गरमच लाडू बांधायचे। बघा, आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपल्याला कढईमध्येच राहू द्यायचं आहे आणि लाडू बांधायचे आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहे। बघा, आपला लाडू छान असा वळला जातो आहे। आता आपण सगळे लाडू वळून घेऊया। हे लाडू आपण जर कढईत मिश्रण ठेवलं तर ते मिश्रण गरम राहते, म्हणून व्यवस्थित लाडू वळले जातात। म्हणून कढईमध्येच राहू द्यायचे। बघा, आपण सगळे लाडू वळून घेतलेले आहे। किती छान असे गोल गरगरीत लाडू झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला मुरमुऱ्यांच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणीसोबत पण शेअर करा। तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।